महाभारतातील वेगवेगळे पात्र बघत असताना आज आपण बघणार आहोत धर्मासाठी लढणारा एकमेव कौरव विकर्ण. विकर्ण हा जरी महाभारतातील धृतराष्ट्रांचा 100 मुलांपैकी एक असला तरी त्याचा स्वभाव न्यायप्रिय, प्रामाणिक आणि धर्मनिष्ठ असल्यामुळे तो इतर कौरवांपेक्षा विलक्षण वेगळा दिसतो. कौरवांचा पुत्र असूनही त्याने अधर्माचे समर्थन कधीच केले नाही. तो नेहमी सत्याच्या बाजूने उभा राहिला. द्यूतसभेत द्रौपदीवर झालेल्या अत्याचाराची वेळ आली तेव्हा संपूर्ण सभा शांत बसली. पण विकर्णाने मात्र या अन्यायाला ठाम विरोध दर्शवला. द्रौपदीचे वस्त्रहरण हे पापकारक आणि निंदनीय कृत्य असल्याचे त्याने निर्भयपणे सांगितले. त्यामुळेच कौरवांमधील न्याय आणि सतसत विवेकबुद्धी जपणारा व्यक्ती म्हणून त्याची ओळख निर्माण झाली. विदुरासोबत विरोध करणारा तो एकमेव योद्धा होता. विकर्ण युद्ध कौशल्यातही पारंगत होता. धनुष्यबाण आणि तलवारबाजी या दोन्ही कलांमध्ये त्याचा हातखंडा होता. तरीही त्याचे वैशिष्ट्य त्याच्या शौर्यात नसून योग्य चुकीची जाण ठेवण्यात आणि नैतिक मूल्यांना जपण्यात आहे. महाभारताच्या युद्धकाळात त्याने कौरवांच्या बाजूने लढण्याचा निर्णय घेतला कारण त्याला आपल्या कुटुंबाचे कर्तव्य आणि नाते जपणे अत्यंत महत्त्वाचे वाटत होते. धर्मपालन आणि कर्तव्य यातील द्वंद्व त्याच्या जीवनात स्पष्टपणे दिसते. पांडवांविषयी त्याच्या मनात कधीही कुठलाही द्वेष नव्हता. युद्धभूमीवर त्याची टक्कर अनेक पांडववीरांशी झाली आणि अखेरीस भीमसेनाशी झालेल्या संग्रामात त्याचा अंत झाला. भीमाला त्यावेळी खूप वेदना झाल्या कारण तो विकर्णाला एक सत्यनिष्ठ आणि सद्गुणी मनुष्य म्हणून मान देत असे. विकर्णाचे आयुष्य म्हणजे सत्यनिष्ठा आणि आप्तधर्म यामधील संघर्षाची कथा होय. अधर्मी बाजूने लढावे लागले तरी त्याने मनाने नेहमीच धर्माचाच मार्ग धरला. त्यामुळे महाभारतातील पात्रांमध्ये विकर्णाचे स्थान आजही उज्ज्वल आणि अविस्मरणीय मानले जाते. धन्यवाद.